आज तरुण ही देशाची संपत्ती. तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात धन्य जगी तोची एक हरी रंगेनाचे. म्हणजे 16 वर्ष धोक्याचं नाहीये, 16 वर्ष मोक्याचं आहे. 16 वर्ष मोक्याचं आहे. तर 16 वर्ष धोक्याचं नाही तर 16 ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली वय वर्ष 16. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मावळामध्ये 12 मावळामध्ये मुठभर मावळ्यांच्या साथीने शपथ घेतलेल्या रायरेश्वरावरती वय वर्ष 15 ते 16. म्हणजे आमचा इतिहास आम्हाला काय सांगतोय, 16 वर्ष धोक्याचं नाही, 16 वर्ष मोक्याचं आहे. छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 32 पर्यंत नायिका वेद, 7 शतक, नखशिख आणि बुधभूषण हे 4 ग्रंथ लिहितात. म्हणजे बुद्धिमत्तेचा सर्वोच्च मानबिंदू. आपण ती गोष्ट त्यांच्याकडून शिकणार आहे की नाही, हा पण प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. म्हणून मग तरुणांनी संप्रदायाकडे आलं पाहिजे. त्यांना तुकाराम महाराजांची प्राथमिक ओळख झाली पाहिजे. त्यांना गाथा काय हे कळायला पाहिजे. आता बऱ्याच वेळा तरुणांनी असं पण केलं असू शकतं की बाबा आपलं काही काम नाहीये, ज्यांची रिटायरमेंट झाली, निवृत्ती झाली, त्यांचा हा विषय आपला याच्याशी काही संबंध नाहीये.